हॅलो एव्हरीवन. तर आज आपण शिकणार आहोत क्लास 8 परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. तर बघा, मागच्या आपण पार्टमध्ये इंट्रोडक्शन शिकलो होतो, परिमेय संख्या कशाला म्हणतात. तर आपण त्याआधी काय काय शिकलो, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. तर आपण आता बघूया सराव संच. आपण आता बघूया काय सराव संच 1. तर सराव संच 1 मध्ये काय दिलं आहे, तर बघा, आपण बघूया सराव संच 1. तर सराव संच 1 मध्ये काय दिलं आहे, क्वेश्चन नंबर 1, प्रश्न पहिला, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. तर आपण संख्या रेषा पण बघितलं होतं. संख्या रेषा काय असते, तर संख्या रेषेवर काय असतात, तर बघा आपण संख्या रेषा काढूया. ठीक आहे. तर ही आपण संख्या रेषा काढली. इकडे ही संख्या रेषा झाली. आपण इथं 0 लिहू. 0 हा पूर्णांक. ठीक आहे. उजव्या साईडला काय असतात, धनपूर्णांक संख्या असतात. म्हणजे इथं काय असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल उजव्या साईडला. आणि डाव्या साईडला काय असतात, ऋण पूर्णांक संख्या. ऋण 1, ऋण 2 आणि ऋण 3. ही झाली संख्या रेषा. ठीक आहे. ही नॉर्मल आपली संख्या रेषा. ठीक आहे. की सेंटरला काय असते, तर 0 असते. शून्याच्या उजव्या साईडला ह्या काय असतात, पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे धनपूर्णांक संख्या असतात ह्या. ठीक आहे. ह्या काय असतात, हे पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे धनपूर्णांक, आणि इकडे निगेटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे. म्हणजे ऋण पूर्णांक संख्या असतात. आणि हा मध्ये काय असतो, 0 असतो. ठीक आहे. आपण याला नाव देऊया. ठीक आहे. आपण याला नाव दिलं, सपोज ओ नाव दिलं. ते उजव्या साईडला काय धनपूर्णांक संख्या आणि डाव्या साईडला ऋण पूर्णांक संख्या. आता आपण काय क्वेश्चन आपला 1 काय आहे ते बघूया. पहिला प्रश्न काय आहे, तर संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. तर बघा, आता प्रश्न पहिला आहे हा काय क्वेश्चन नंबर 1, त्यामधला आपण फर्स्ट सॉल्व करूया. ठीक आहे. 1 तर काय आहे, आपल्याला काय दाखवायचं आहे, 3/2, 5/2 आणि -3/2. ठीक आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे, 3/2, 5/2 आणि -3/2 आपल्याला कुठे दाखवायचं आहे, तर संख्या रेषेवर दाखवायचं आहे. ठीक आहे. -3/2 आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं. तर आपण आता ही संख्या रेषा काय काढून घेतली आहे. ठीक आहे. आता संख्या रेषा आपण काढली आहे. तर आता पुढे बघा तुम्ही काय करायचंय आपल्याला. तिथं ते छेदस्थानी किती आहे, 2 आहे. तर छेदस्थानी 2 असल्यामुळे, छेदस्थानी काय 2 असल्यामुळे काय होईल, त्याचे त्या एककाचे किती 2 भाग करावे लागतील सारखे. ठीक आहे. छेदस्थानी काय आहे, 2 आहे. छेदस्थानी 2 आहे म्हणून एककाचे आपण एककाचे किती भाग करूया, 2 भाग करूया. हे बघा, आता इथं बघू. ठीक आहे. हे घेतलं आपण. ओके. तर इथं छेदस्थानी किती आहेत, 2 आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हा एककाचे किती भाग करावे लागतील, तर 2 भाग करावे लागतील. तर हा झाला ठीक आहे. तर 1 आणि हा 2. ठीक आहे. याचे किती भाग झाले, 2 सारखे भाग झाले.
का बरं? तर कारण किती आहे, हे 2 आहेत इथं, छेदस्थानी 2 आहेत म्हणून आपण याचे 2 भाग केले. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आता तसंच ह्याचे 2 भाग केले. हा इथपासनं 1 आणि हा इथपासनं ह्याचे 2 भाग केले. तसेच इकडे पण तसंच. ठीक आहे, सारखे सारखे 2 भाग करायचे, कारण त्याचे काय छेदस्थानी 2 आहेत म्हणून. ओके, तर आपल्याला काय पहिली संख्या काय आहे, 3/2. तर 3/2 दाखवायचं आपल्याला. तर 3/2 म्हणजे काय, शून्यापासून तिसरा बिंदू घ्यायचा. ठीक आहे, हा झाला आपला 0. ठीक आहे, 0. तर इथपासून कोणता बिंदू, तिसरा बिंदू. तर हा झाला, कलर चेंज करूया. हा बघा, हा काय झाला, शून्यापासून हा हा पहिला बिंदू झाला. ठीक आहे, हा पहिला झाला, मग हा झाला दुसरा, हा झाला तिसरा बिंदू. हे काय झाले, हे बिंदू झाले. शून्यापासून कोणता बिंदू, तिसरा बिंदू. म्हणजेच आपले 3/2 कुठे येईल, आपला 3/2 इथं येईल. ठीक आहे, हा शून्यापासून कोणता बिंदू, तिसरा बिंदू. ठीक आहे, मग आता काय, दुसरा काय, 5/2. हा तिसरा झाला, तर हा काय होईल, चौथा होईल, हा पाचवा होईल. म्हणून इथं किती येईल, 5/2 येईल. ठीक आहे, आता काय, -3/2. तर हे 3/2 इकडे झाले, तसेच सेम इकडे. हे प्लस असल्यामुळे उजव्या साईडला, मायनस असल्यामुळे काय डाव्या साईडला. तर डाव्या साईडला बघा, -3/2. तर आता हा इथं बघा, हा पहिला बिंदू झाला, हा दुसरा, हा तिसरा. ठीक आहे, तर इथं काय येईल, -3/2. ठीक आहे, हा झाला आपला पहिला उदाहरण. आता आपण दुसरा उदाहरण बघूया. हे आपण मिटवून घेऊया. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला समजायसाठी मी लिहून दिलं होतं. ओके, आता आपण काय, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, हे बघा काय आहे, 7/5 -2/5 आणि काय हे -4/5. ठीक आहे, थांबा, हे संख्या रेषा काढून ठेवले इथं. हे होते -3/5 -3/2. आपण याला ना वर लिहू आपण. ठीक आहे, म्हणजे खालच्या याला जागा होईल. इथं होतं ते, इथं होतं -3/2. ठीक आहे, हे पण आपण इथं वर लिहू. 1, 2 आणि हा 3 झाला. ठीक आहे, तर हे 3/2 झाले. इकडे 5 काय होते, 5/2. आपण याला पण वर लिहून टाकू. 4 आणि हा 5. ठीक आहे, हे झाले 5/2. आता दुसरा उदाहरण बघूया. ठीक आहे, दुसरं काय आहे, 7/5. हा 7/5, -2/5 आणि -4/5. ठीक आहे, तर आपल्याला इथं काय 5 असल्यामुळे, इथं काय 5 आहेत छेदस्थानी, म्हणून त्याचे किती 5 सारखे भाग करावे लागतील. आपण इथं संख्या रेषा काढून ठेवली आहे. आता आपण याला नाव देऊ. हे बघा, आता इथं काय झाला, हा 0. ठीक आहे, 1 आणि हा 2 आणि हा झाला 3. ठीक आहे, हा इकडे
-1 हे झाले -2 हे झाले -3. तर आपल्याला छेदस्थानी काय दिलंय? छेदस्थानी 5 दिले. त्याच्यामुळे आपल्याला एका युनिटचे किती 5 सारखे भाग करावे लागतील. ठीक आहे. तर आपण आता इथं करून ठेवलंय. हे बघा, हा 1, हा 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथं करून ठेवलंय 5-5. 1, 2, 3, 4 आणि हे 5. अशा प्रत्येकाचे आपण 5-5 भाग, कारण छेदस्थानी 5 आहे म्हणून. ठीक आहे. तर आपल्याला काय पहिला 7/5 दाखवायचं आहे. 7/5 कुठे येईल? तर हा बघा, हा झाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. तर हा काय झाला? 7/5 झाला. ठीक आहे. इथं इथं येईल 7/5. ठीक आहे. मग नंतर काय आहे? -2/5. ठीक आहे. तर हा मायनस असल्यामुळे डाव्या साईडला येईल शून्याच्या. ठीक आहे. -2/5 म्हणजे हा 1 आणि हा 2. इथे येईल -2/5. हा बघा, हा 1, हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं हे तुम्ही थोड्या वेळासाठी लिहून घ्या. ठीक आहे. मग नंतर -4/5. ठीक आहे. तर आता हा बघा, इथं मायनस काय येईल? हा इथं येईल -4/5. समजलं का? तर बघा, हे आता हा 0 घेतला, इथं 1 घेतला, त्याच्या बाजूला हा 2 घेतला. ठीक आहे. आणि काय छेदस्थानी किती आहेत? 5 आहेत. आपला एक्झाम्पल काय आहे? तर बघा, आपला एक्झाम्पल आहे 7/5 -2/5 आणि काय -4/5. हा आपला एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हा काय आपला एक्झाम्पल आहे. तर छेदस्थानी किती आहेत? हे छेदस्थानी 5 आहेत. ह्याचं काय डिनॉमिनेटर किती आहे? 5 आहे. 5 असल्यामुळे आपण त्याचे काय सारखे एका युनिटचे किती 5 भाग घेतले. ठीक आहे. तर म्हणून आपण याचे 5 भाग केले. हे बघा, हा झाला 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे हा जो 1 युनिट आहे याचे किती भाग केले आपण? 5 भाग केले. 5 सारखे भाग केले. ठीक आहे. मग नंतर आपण ते जे नंबर आहेत ते मग जो काय अंश असतो, जो न्यूमरेटर असतो त्याच्यासाठी काय घ्यायचं आहे? हे बिंदू घ्यायचे वरचे. ठीक आहे. जसं हा 1, 2, 3, 4 आणि हा 5. ठीक आहे. तर हा 6 आणि हा 7 म्हणून इथं काय आला? 7/5 आला. आपण आता हे असं इरेज करूया. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्यासाठी असं रफ लिहू शकता. ते डिनॉमिनेटर 5 असल्यामुळे आपण त्याचे सारखे 5 भाग केले. आता आपण तिसरा उदाहरण बघूया. तिसरा काय आहे? तर -5/8 आणि 11/8. तिसरा उदाहरण बघा. तिसरा आहे -5/8 आणि काय 11/8. तर आता इथं छेद किती आहे? तर इथं छेद आहे
8 म्हणून याचे काय 8 सारखे भाग करायचे. छेद काय आहे इथं? हा 8 आहे छेद, म्हणून याचे 8 सारखे भाग केले. ठीक आहे. आता आपण इथं बघा, हा काय घेतला इथं? हा 0 घेतला. मग आता हा इथून हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे आता इथं 1 आला. ठीक आहे. मग आता इथून पण आणखी पुढे 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथे आले 2. त्याच सेम इथं 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथं -1. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 इथं झाले -2. तर बघा आपल्याला काय इथं -5/8 5 मायनस असल्यामुळे हे डाव्या साईडला घ्यायचं आहे. ठीक आहे. शून्याच्या डाव्या साईडला. तर बघा आता इथं हा 0 झाला. मग हा बघा आता आपण असं हा 1 2 3 4 हा काय झाला 5 म्हणजे इथं येईल आपला -5/8. ओके. आता इकडे 11/8 म्हणजेच बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा झाला 11 म्हणजे इथं आला 11/8. ठीक आहे. जेवढा छेद असला तेवढे त्याचे काय करायचे, एका युनिटचे सारखे भाग केले आपण. ओके. ह्याचे जेवढा छेद असला तेवढे, म्हणजे जेवढा डिनॉमिनेटर असला तेवढे त्याचे काय सारखे भाग केले आपण. ठीक आहे. मग नंतर ते मोजायचं आणि मग तिथं दाखवायचं. आता इथं 11/8 आहे म्हणून इथं 11व्या नंबरचा बिंदू घेतला, म्हणजे हा इथं आला. तर हा झाला 11/8. आता पुढचं बघूया आपण. पुढचं काय आहे? पुढचं काय 13/10 आणि -17/10. चौथा उदाहरण. चौथा काय 13/10 13/10 आणि -17/10 मायनस काय 17/10. तर आपण आता संख्या रेषा काढून घेऊया. तर बघा आपला चौथा उदाहरण काय 13/10 आणि -17/10. तर आपल्याला ही परिमेय संख्या काय इथं दाखवायची संख्या रेषेवरती. ठीक आहे. तर आता इथं काय छेदस्थानी काय आहे 10 आहे. ठीक आहे. छेदस्थानी काय आहे 10 आहे, म्हणून आपल्याला काय याचे किती भाग करावे लागतील? आपल्याला 10 सारखे भाग करावे लागतील. ठीक आहे. छेदस्थानी 10 असल्यामुळे याचे 10 सारखे भाग. तर आपण याचे 10 सारखे भाग केले. हे बघा इथं हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. तसंच आपण डाव्या साईडला पण केलं. ते बघा 1 2 3 4 5 6 7
8, 9 आणि हे 10 असे आपण 10 एका युनिटचे किती 10 सारखे भाग केलेत. तर आपल्याला काय दाखवायचे 13/10. तर 10 झाला हा 11, हा 12 आणि हा पॉईंट झाला 13. तर आपल्याला इथं 13 म्हणजे तर आपल्याला इथं हे आपले 13/10 येतील. ठीक आहे, हे आपले इथं 13/10 आले. आता दुसरं काय -17/10. तर मायनस असल्यामुळे काय डाव्या साईडला शून्याच्या डाव्या साईडला ऋण संख्या असतात तिकडे, म्हणून आता इकडे -17/10. तर आपण आता इथं हे 10 पर्यंत झाले, हे 11, इथं 12, 13, 14, 15, 16 आणि हा झाला 17. म्हणून आता इथं काय येईल आपल्याला, म्हणून हा इथं 17/10. ठीक आहे, किती झालं हे -17/10. ओके. तर एकक स्थानी आपण एका एककाचे किती 10 भाग केले, 10 काय सारखे भाग केले याचे. का बरं केले, कारण छेदस्थानी किती आहे 10, याचा छेद 10 असल्यामुळे आपण याचे 10 सारखे भाग केले. ही झाली आपली नंबर लाईन. तर बघा ही नंबर लाईन अशी आपली ही नंबर लाईन. ठीक आहे. तर हा 0पासून 1 पर्यंत 10 सारखे भाग केले, पुढे तसेच 10 सारखे भाग केले आणि मग नंतर आपण इथं जो हा वरचा पॉइंट असतोय याला आपण काय, हे जे आपण वरचे बिंदू मोजतो ते मोजायचे, जे न्यूमरेटरला असते ते वरचे बिंदू मोजायचे. म्हणजे आता आपण हा 13वा पॉइंट आला आपला इथला 13वा बिंदू, म्हणजेच हा अंशस्थानी काय 13 झाले. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर काय आहे, तर आपले आता 4ही उदाहरणं झाले. प्रत्येकाला काय वेगळी संख्या रेषा काढायची आहे, म्हणून आपण इथं प्रत्येकाला ही वेगळी संख्या रेषा काढली. आता दुसरा बघूया. दुसरा काय आहे, दुसरा क्वेश्चन नंबर 2. दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न बघा, आता इथं 0 याचे किती भाग केले बघा, हा 1, 2, 3 आणि 4. याचे किती भाग केले, तिथं 4 भाग केले आहेत. 1, 2, 3 आणि हे 4, इथं 4 भाग केले, म्हणजे त्याचं छेद किती असेल 4 असेल. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला समजलं याचा छेद किती असणार आहे, याचा छेद असणार आहे 4. तर काय म्हणते पहिला प्रश्न, बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवते. बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवते. तर बघा आता हा बी ची लोकेशन बघा काय आहे. तर हा 0 झाला, मग हा 1, 2 बघा, हा 1, हा 2, 3, 4, 5, हा 6, हा 7, 8, 9 आणि हा 10. ठीक आहे. तर बी बिंदू कुठल्या पोझिशनला आहे 10व्या, आणि डाव्या साईडला असल्यामुळे काय होईल ते -10 म्हणजेच -10. ठीक आहे. तर बी बिंदूची पोझिशन कोणती असेल बघा, आपण याचा आन्सर लिहूया. बी बिंदू क्वेश्चन नंबर आपण 2 लिहूया. इथं इकडे लिहू आपण. त्याचा पहिला बी बिंदूची काय आपल्याला पोझिशन विचारली आहे त्याने. तर बी बिंदू कुठल्या ठिकाणी आहे 10व्या नंबरला आहे. तर 10व्या नंबरला आहे आणि डाव्या साईडला असल्यामुळे काय होईल तो मायनस होईल. ठीक आहे, -10. आणि याचे किती, हे खाली आपण हे याचे एका युनिटचे किती 4 भाग केले आहे, म्हणजे एका एककाचे 4, म्हणजे छेद किती असेल त्याचा 4 असेल. ठीक आहे, म्हणून बी बिंदू काय -10/4 दर्शवते. बी बिंदू काय दर्शवते तर
10/4 दर्शवते. ठीक आहे, हा झाला पहिल्याचं उत्तर. आता दुसरं काय म्हणते, तर बघा 1.304. तर हे बघा 304. तर हे आपल्याला त्याला आधी अपूर्णांक, ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. ठीक आहे, तर ही आधी कशात कन्वर्ट करावं लागेल, पहिल्यांदा याला अपूर्णांकात कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, तर हे किती झाले हे बघा, 4×1=4, 4+3 किती झाले, हे 7/4 झाले. तर 7/4, 7/4 हा 7, हा जो न्यूमरेटर आहे हा कुठं असतो, म्हणजे ह्या बिंदूची संख्या दर्शवते, आणि हे म्हणजे त्याचे पार्ट किती भाग आहेत ते. तर बघा आता 7/4 कुठं असेल, हा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणजे हा इथं सी बिंदू दिसतो. ठीक आहे, तर 7/4 ला कोणता बिंदू असेल, सी बिंदू असेल. ठीक आहे, कोणत्या बिंदूने दाखवली आहे, तर ही संख्या काय, 7/4 कोणत्या बिंदूने दाखवली आहे, ही संख्या सी बिंदूने दाखवली आहे. ठीक आहे, सी बिंदूने दाखवली आहे. त्याचा आन्सर झाला. ठीक आहे, 7/4 म्हणजेच काय आहे, 1.304. ओके, त्याला आधी अपूर्णांकात कन्वर्ट केलं. याच्यानंतर बघा, डी या बिंदूने 502 ही परिमेय संख्या दर्शवली आहे काय, दाखवली आहे का, हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहा. तर बघा, हे ट्रू आहे की फॉल्स आहे ते बघायचं आपल्याला. तर डी बिंदू कुठे आहे, डी बिंदू शोधूया आपण. हा इथं डी बिंदू आहे. ठीक आहे, तर डी बिंदू याचं लोकेशन बघा कुठं आहे, हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हा 10, म्हणजे काय 10/4 झाले. डी बिंदू कुठं, 10/4. तिसरा डी बिंदू कुठं आहे, 10/4 या लोकेशनवर आहे. आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे, 502 ही परिमेय संख्या दाखवते का. तर बघा, आता याला संक्षिप्त रूप दिलं, 2×4 2×5 10. तर हे विधान काय आहे, सत्य आहे. ठीक आहे, हे विधान काय आहे, सत्य आहे, हे सत्य आहे. ते काय दाखवते, डी बिंदू काय दाखवते, तर 10/4 ही संख्या दाखवते. ओके, तर बघा आता हे विधान काय आहे, सत्य आहे. तर आपलं हे झालेलं आहे सराव संच. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू. पुढे आपण 1.2 सराव संच घेणार आहोत. ओके.